आडोशी पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची मागणी. आडोशी पाझर तलावाचे काम पाटबंधारे विभागाकडून गेल्या वर्षापासून सुरू आहे. पिचिंग करताना तळ्यातील दगड माती वापरली जात आहे. तळ्यातील दगड आणि माती चांगल्या दर्जाची आहे का हे तपासणीसाठी एकही अभियंता फिरकत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. म्हणूनच वर्ष झालं तरी तलावाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. ठेकेदाराला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यामुळेच तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची संतापजनक प्रतिक्रिया आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली असून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा तलावावर जनआंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावाशेजारी पाझर तलाव आहे. पाझर तलावातील पाणी साठ्यावर अनेक गावाच्या पाणी योजना आहेत. गुरांसाठी हे पाणी वापरात येते. पाझर तलावाच्या कामासाठी शासनाने 2,80,00,000 रुपयांचा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाझर तलावाचे काम झाल्यानंतर आतकरगाव आणि होनाड ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना पिचिंग करताना तळ्यातील दगड आणि माती वापरली जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढला असताना तलावाच्या तळाशी असलेली सपोर्टिंग प्लेट खराब झाल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाने कोलाड येथील कोलाड रिव्हर राफ्टर संस्थेचे महेश सानप आणि अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साटेलकर यांनी मदत कार्य, बोट, पाणबुडी टीम घेऊन पाण्याचा विसर्ग बंद करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आजही पाणी वाया जात असून तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. सर्वप्रथम हे काम ज्यावेळेस मागच्या वर्षी चालू झालं त्यावेळेस या ठिकाणी सर्वप्रथम हे काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे असं ऑब्जेक्शन घेणारा मी स्वतः होतो. या ठिकाणी येऊन मी आपल्याला त्यावेळेस या ठिकाणी बाईट पण दिली होती आणि संबंधित जे या पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार देखील केली होती. थोडी तक्रार केली होती. फोन करून त्यांना सांगितलं होतं. संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी भेटलो होतो. त्यांनी या समोरच्या भागात जो खोदकाम केलेलं आहे त्यातून निघालेले जे असे गोल सगळी दगडं आहेत ती दगडं त्यांनी या ठिकाणी पिचिंगला वापरली. ॲक्च्युली ते तकलंच होत, ते त्या दगडामध्ये अजिबात ताकद नाही आहे. म्हणजे स्ट्रेंथ एकदम कमजोर आहे त्या दगडाची. त्यांनी कॉरीतून दगड आणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पिचिंग करायला पाहिजे जेणेकरून तळावरला जो पाणीसाठा तो वाहून जायला नको. हे सगळं करत असताना त्यांनी एक तर निकृष्ट दर्जाचं काम तर केलेलंच आहे, परंतु या ठिकाणी भराव करत असताना हा जो भराव आहे याची हाईट वाढवलेली आहे. या भरावाला प्रॉपर पद्धतीने कुठलाही भराव झाला नाही, याच्यावरती प्रॉपर पद्धतीने कुठलंही काम केलेलं नसल्यामुळे खालून ह्या मागच्या साईडला या ठिकाणाहून पूर्ण माती निघून गेलेली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जो पाण्याचा जो निचरा होत होता तर पाझर तलाव असल्यामुळे जो पाणी वाहून जात असतो, ज्याने आमच्या पाणी योजना याच्यावरती अवलंबून आहेत. खाली शेतीला पाणी मिळतं, गुराढोरांना सगळ्यांना जनावरांना प्यायला पाणी खाली मिळतं, तर ते यांनी या ठिकाणून सगळं बंद केलं होतं. आणि मग ज्यावेळी त्यांना पाणी चालू करायला सांगितलं ते पाणी चालू केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने ते खाली काम केलं आहे की ते संपूर्ण पाणी या तलावामधलं वाहून गेलं. जवळजवळ 10 ते 15-20 फुटाच्या वरती पातळी पूर्ण डाऊन झाली. म्हणजे हा जो इथं भरपूर मोठा साठा असतो हा साठा पूर्णपणे कमी झालेला आहे पाण्याचा. आणि आता या ठिकाणी त्यांनी काय केलं की ज्या ठिकाणी पाणी सोडायची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी मातीचा भराव करून ती जागा बंद करून टाकलेली, पॅक करून टाकलेलं आहे. खाली पाणी जात नाही. इथल्या ग्रामपंचायतीला आमच्या कोणालाही पाणी इथे मिळत नाही. पाणी योजना त्याच्यावर अवलंबून आहेत. पाझर तळातनं पाणी गेलं पाहिजे हे सगळं ठाऊक असताना देखील यांनी अजूनही काम इथं बंद आहे. गेल्या वर्षी काम चालू केलं त्यावेळी मी आवाज उठवला होता. आता पुन्हा या ठिकाणी येऊन मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलेलं आहे की ह्या तळ्याची आमची अवस्था बघा, ह्या धरणाची अवस्था, हा बांध जो बंधारा बांधला आहे ह्या बंधाराची अवस्था आपण स्वतः टिपा, हे फोटो बिटो सगळे घ्या, संबंधित अधिकारी तुम्ही पाठवा, मी पुन्हाही तक्रार करणार आहे. परंतु या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीचं जर काम यापुढे ठेकेदारांनी केलं नाही तर या ठिकाणी मोठं आम्ही जनआंदोलन उभारू आणि काम या कॉन्ट्रॅक्टरला बंद करायला भाग पडू आणि प्रशासनाला सांगू की याला ब्लॅकलिस्ट करा आणि या ठिकाणी नवीन आणि चांगलं दर्जेदार काम करणारा कॉन्ट्रॅक्टर यायचा आणा. एप्रिल महिना उजाडला तरीही काम बंद असल्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार कसा ही गंभीर समस्या लक्षात घेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधूनही संबंधित ठेकेदाराला समज दिली नसल्यामुळेच गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा तलावावर जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड.
श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.